शेवटचा इफेक्ट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट मध्ये कुठला आहे रे? इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. काय असतं जरा समजून घ्या रे. पहिली गोष्ट तुम्ही मला आठवून सांगा, दिस इज टेम्पररी और परमनंट? व्हेरी गुड. हा एकमेव असा इफेक्ट आहे जो कसा असतो? टेम्पररी इफेक्ट असतो. टेम्पररी इफेक्ट आहे. कोणी म्हणेल सर टेम्पररीचा अर्थ काय? रेझोनन्स परमनंट होता, म्हणजे कॉन्ज्युगेशन असेल तर रेझोनन्स आहे, आपण काहीच करू शकत नाही. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहे तर आपण त्याला स्टॅच्यू नाही म्हणू शकत, तो त्याचा फिरत राहणार. जर एक कार्बोकॅटायन असेल, डबल बॉन्ड असेल किंवा रेडिकल असेल आणि त्याला अल्फा हायड्रोजन असतील तर आपण हायपर कॉन्ज्युगेशन थांबवू शकत, ते होत राहतं, आपल्या हातात नाहीये ते. एवढंच नाही, एक कार्बोकॅटायन, कार्बन रेडिकल, कार्बो एनायन काही पण घेऊन टाका, जर साधी कार्बनची चेन असेल तर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह फिक्स आहे, ते होणारच. असं नाही की एक साधी कार्बनची चेन आली, आजच्या दिवस मी इंडक्टिव्ह इफेक्ट नाही लावत, असं नसतं. आज मूड नाही, आज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह नाही, असा अभ्यास थोडीच आहे तो जो रोजच मूड बनत नाही, है ना. असं आहे की हा जो आहे हा परमनंट इफेक्ट आहे, होणारच. अल्फा हायड्रोजन आहे, हायपर कॉन्ज्युगेशन होणारच. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे, रेझोनन्स होणारच. म्हणजे ती स्पेसिफिक कंडिशन आहे तर तो इफेक्ट होणारच, त्यांना म्हणायचं परमानेंट इफेक्ट. पण हा कसा असतो? टेम्पररी. सर टेम्पररी म्हणजे नेमकं काय? अरे अगदी सोप्या भाषेत, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इज रिॲक्शन कंडिशन. तिकडच्या कंडिशन होत्या त्या मॉलिक्युलच्या कंडिशन होत्या, ही कशाची कंडिशन आहे? रिॲक्शनची कंडिशन. अरे आपण याला मराठीमध्ये एक नाव पण दिलं होतं, पाहुणे आलेला इफेक्ट. पाहुणे आलेला इफेक्ट जो तुमच्या आयुष्यात होतो तो टेम्पररी असतो, तो तोपर्यंतच असतो जोपर्यंत पाहुणे गेले की परत तुम्ही जैसे जैसे मान लो तुम्ही आज आता पाहुणे घरी नव्हते, सपोज आईने जबरदस्ती उठवलं, झाडू मारत मारत आली, उलटा झाडू दिला, परत गेली तरी उठले नाही, है ना. परत आले, फॅन बंद करून गेली, है ना, तिथंच नाही ना, बेड मधूनच ओढल्या, थोडस आहे ना, निघून गेली, जे पण असेल ना, 2-4 टोमणे दिले चांगले जोराचे, दुखत्या नसा दाबल्या, मग उठले तुम्ही, बरोबर आहे. मग तेच आळस करत 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 है ना, तुम्ही जसे तसे आवरून इकडे आलात, बसलात, पहिले आता गॉसिप बिसिप सुरू झाल्या, मग मजबुरीत थोडस शिकण्याचा प्रयत्न केला, आता तुम्ही घरी जाणार, बरोबर आहे. काही लोक मोबाईल झोपणार है ना, खाऊन पिऊन, त्यानंतर मोबाईल वगैरे वापरून सर्व अपडेट वगैरे घेऊन, सर्व लेटेस्ट आलं का काही ना, झटपट पटापट काही आलं का बघणार, लेटेस्ट, बरोबर आहे. त्याच्यानंतर अभ्यासाचा प्रयत्न करणार, विशेष करून जेव्हा पप्पा ऑफिसवरून येतात तेव्हा तुमच्या अभ्यासाची ऍक्टिंग पीकला असते, म्हटलं है ना, एकदम पीकला ऍक्टिंग बिक्टिंग करून होते. मग जेवण बिवण करायचं, जेवताना पण मम्मीला इकडून तिकडून आली तर 2-4 बच्चे टाकूनच जाते मम्मी, है ना, 1-2 बॉम्ब टाकते आयुष्यात पप्पांच्या समोर, मुद्दाम निघून जाते, है ना. हे परमनंट चालू आयुष्यभर, मागच्या 2-3 वर्षापासून, बरोबर आहे की नाही. पण आता तुमच्या घरात असे पाहुणे आले जे मे बी तुमच्या आवडीचे आहेत. आवडीचे पाहुणे म्हणजे मावशी वगैरे काही कन्सिडर करा, माहिती पडलं अजून कोणी आलंय असं नाही, कोणीतरी पाहुणे आले. आता मम्मीला शॉक, मम्मीच्या आधी उठून बसले सकाळी, फुल एकदम मम्मीच्या आधी उठून फिटून ब्रश करून मोकळे, मम्मीलाच म्हणताय चहा ठेवू का, है ना. मम्मी शॉक मध्ये, ये क्या बात हुई है ना, हा ना. पोरं बिरं फार आथरुणाच्या घड्या आयुष्यात, अरे पहिल्यांदा असं काहीतरी ना. मग एकदम बाकी त्या दिवशीची तुमची ऍक्टिंग सांगायचं काम नाही, हा ना. स्वतःच्या बुक पण सापडल्या, ओरडायचं काम नाही पडलं की मी इथंच तर टेबलवर ठेवली होती, पट्टी कुठे गेली, माझी नोटबुक इथे होती, कोणी गायब केली. आता तुम्हाला सापडल्या सर्व गोष्टी, व्यवस्थित ठेवले, इथे आले, हा इथे थोडीच पाहुणे आहेत, इथे परत तुम्ही परमनंट इफेक्ट झाले. पण घरी गेले की परत हे कधीपर्यंत चालतं? पाहुणे एकदा गेले, ऍक्टिंग तर अशी असते की जाताना 1000-500 देऊनच गेले पाहिजे ना, की मतलब आहे ना, एकदम है ना. आणि अशी ऍक्टिंग की त्यांनी घरी जाऊन आधी त्यांच्या पोरांना हाणला पाहिजे, जसे तुमचे पेरेंट्स लोकांच्या घरी गेले की ते तसेच करतात, आल्या आल्या काही हो न हो, तुम्हाला टोमणे पक्के असतात. त्यांचा पोरगा तुम्हाला माहितीये का 10 तास अभ्यास करतो, एवढं करतो, आम्ही गेलो तरी अभ्यास करत होता, त्यांना थोडी माहितीये तुम्ही गेल्यावरच करत होता. असंच आहे, हा कसा इफेक्ट आहे हा, आता समजून घ्या, है ना. काम की बात, हा अल्कीन होता, हे रोजचे तुम्ही आहे, याच्यामध्ये कुठला इफेक्ट सध्या आहे का? नाही. जर याला अल्फा हायड्रोजन असते तर एखादा परमनंट इफेक्ट राहिला असता, पण याचं आयुष्य सध्या निवांत आहे. आता मी याच्यात रिॲक्शन कंडिशन टाकली, सपोज मी HCl एक ऍसिड टाकून दिलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं, गरज पडली तर थोडंसं हिटिंग करेल, रिॲक्शन कंडिशन आहे, बरोबर आहे. याच्यात रेझोनन्स आधी होतं का? याच्यात हायपर कॉन्ज्युगेशन आधी होतं का? काही विशेष नव्हतं, एखादा परमनंट फिनॉमिना असू पण शकतो, पण सध्या याच्यात काहीच
नव्हतं. हा बॉन्ड पोलराइज होऊ शकत होता का? आधी नव्हता होऊ शकत, कारण की याच्यात कॉन्ज्युगेशन नाही. पण जसं मी ऍसिड टाकलं, मला सांगा ऍसिड कसं तुटलं असेल रे? H प्लस मध्ये आणि Cl, हा बॉन्ड आपोआपच पोलराइज होतो विदाउट रेझोनन्स, आपोआप पोलराइज होतो. कधी? मी रिएजंट टाकल्यावर, म्हणजे रिएक्शन कंडिशन. रिएक्शन कंडिशन म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ रिएजंट. इन प्रेझेन्स ऑफ रिएजंट. जेव्हा मी रिएजंट टाकतो ना, तेव्हा असं झालं, आपोआप हे होत नाही. असं झालं तर काय बनेल सांगा बरं? एका CS2 वर कुठला चार्ज येईल रे? कारण की त्याचे इलेक्ट्रॉन कमी झालेत. आणि याच्यावर कुठला चार्ज येईल रे? निगेटिव्ह. बरोबर आहे की नाही? आणि आता पुढे काय होत असतं बघा, याची चाल आहे, तुमची चाल असते ना वेगळं बिहेव करायची. एक तर घरी त्यांच्या ना पोरांना जाऊन हाणला पाहिजे त्यांनी, नाहीतर तुम्हाला काहीतरी अशी तारीफ करून है ना काही खाऊ बिऊला पैसे बिसे देऊनच गेले पाहिजे. चाल असते तुमची, इम्प्रेशन जमवायचं. ह्याची पण चाल आहे. ह्याची चाल काय? याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक, हा निगेटिव्ह ऑब्वियस आहे, H प्लस वर अटॅक करेल है ना. म्हणजे इथे कोण अटॅच होईल? जर इथे पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्या रिएजंट मधला Cl इकडे येईल. म्हणजे रिएक्शन अशी होत असते. काय होत असतं? एका साईडला Cl येतो आणि एका साईडला H येत असतो. मग तो H आला तर बॉन्डच बनला ना. बघा, हे दोन इलेक्ट्रॉन तिथे गेले तर बॉन्डच बनला ना, आणि हे दोन इलेक्ट्रॉन इथे आले तर बॉन्डच बनला. असं होत असतं. हा जो इफेक्ट आहे की नाही सर, हा इफेक्ट तोपर्यंतच आहे जोपर्यंत मी याच्यामध्ये काय ठेवलाय? HCl ठेवलाय. हा, पण रिॲक्शन झाली तर आता हा उरलाच नाही, तो बनला, ही गोष्ट वेगळी. पण याचं हे होणं हे रिएजंटने डिसाईड केलं. जर मी रिएजंट टाकलाच नसता, सपोज 100 अल्किन होते आणि 50च HCl होते, आता 50 अल्किन संपले, 50 अल्किन संपले म्हणजे याच्यात कन्वर्ट झाले, HCl कंबाईन झाला, HCl संपला. आता उरलेल्या 50 ला फरक पडेल का? नाही, कारण की तो टेम्पररी इफेक्ट आहे. जोपर्यंत हा होता तोपर्यंत हा इफेक्ट राहत असतो. तर बेसिकली ही रिएक्शन कंडिशन आहे. आणि अशा आपल्याला कितीतरी रिएक्शन कंडिशन आणि रिएक्शन मेकॅनिझम हे पुढच्या चॅप्टर्स मध्ये शिकायचे. तो हे लक्षात आलं का कसा टेम्पररी इफेक्ट आहे? हा टेम्पररी इफेक्ट असतो. भरपूर सारे एक्झाम्पल देता येतात. जसं की सपोज तुम्हाला हे पण मी सांगू शकतो, एक दुसरं एक्झाम्पल सहज. CH3Cl होता. याच्यामध्ये तुम्ही बघताय की ह्या कार्बनवर ह्या क्लोरीनचा निगेटिव्ह इंडक्टिव्ह आहे, कारण की तो परमनंट फिनॉमिना आहे. हा डेल्टा निगेटिव्ह आहे आणि हा डेल्टा, हा सोडून याच्यात दुसरा कुठलाच इफेक्ट नाही, कारण की हायपर कॉन्ज्युगेशनचा काही संबंध येत नाही, कारण की याच्यात कार्बोकॅटायन, कार्बन फ्री रॅडिकल किंवा अल्किन नाहीच आहे. रेझोनन्सचा संबंध येत नाही, कारण की एकच लोन पेअर आहे, त्याला अल्टरनेट डबल बॉन्ड नाहीच आहे. याच्यात इंडक्टिव्ह इफेक्ट हा परमनंट फिनॉमिना चालू आहे, बाकी काहीच नाही. आता मी काय करतो, याच्यामध्ये ऍक्वस NaOH टाकतो. ह्याच्यामध्ये काय रिएजंट टाकून दिला मी? ऍक्वस NaOH. कसं तुटेल रे? Na प्लस मध्ये आणि OH. आता मात्र हा बॉन्ड आपोआपच तुटून जातो. क्लोरीन जानेवाले लोक लिव्हिंग ग्रुप आहे, तो निघून जातो. कसं ओळखतात ते पुढच्या चॅप्टर मध्ये सांगेल. आपोआपच याचं कन्व्हर्जन कशात होऊन जातं? CH3 पॉझिटिव्ह आणि Cl मायनस, असं होऊन जातं. पुढे चाल काय असेल कॉमन सेन्सने सांगा बरं? ह्या मायनस वाल्याला कोण भेटेल? बाहेर कोण जाईल? प्लस. ह्या प्लस वाल्याला कोण भेटेल? CH3OH होऊन जाईल. अरे बेसिक लॉजिक झेपलं का? हे 100% करेक्ट मेकॅनिझम नाही आहे. याच्यात पण दोन प्रकार असतात, काहीतरी SN1 SN2 पुढे शिकायचं. पण एक बेसिक लॉजिक सांगतोय मी की कसा हा टेम्पररी फिनॉमिना आहे. सपोज याचे 100 मॉलिक्युल होते आणि याचे 50 होते. ह्याचे 50 मॉलिक्युल रिॲक्ट होऊन संपून गेले, ह्याचे अजून पण 50 उरले, ते आपोआप तुटतील का? असे ते पोलराइज होतील का? नाही. हा टेम्पररी फिनॉमिना आहे. जोपर्यंत हा रिएजंट असेल किंवा संपणार नाही तोपर्यंत इफेक्ट होत राहतो. तो वाला संपला किंवा आपण काढून घेतला तर फर्दर तो इफेक्ट दिसत. ह्या इफेक्टला आपण कसे इफेक्ट म्हणत असतो? टेम्पररी, म्हणजेच इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इन द प्रेझेन्स ऑफ रिएजंट. लक्षात आलं? चल लिहून टाक.